वेलकम टू प्रियाज किचन। आज आपण बनवणार आहोत रॉ मँगो राईस। आता आंब्याचा सीझन चालू झालेला आहे, चला तर मग कच्च्या कैरीपासून आपण बनवूया चटपटीत असा रॉ मँगो राईस। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम एका कढईमध्ये मी 3 ते 4 चमचे तेल घेतलेले आहे। यामध्ये आपण 1 चमचा मोहरी ऍड करून घेऊया। हा मँगो राईस बनवायला खूप इझी आहे। 4 ते 5 मिनिटात हा राईस बनवून होतो। चवीला खूप अप्रतिम लागतो। याची चव आंबट, गोड, तिखट अशी खूप मस्त येते। आता यामध्ये आपण मोहरी तडतडल्यानंतर 1 चमचा हरभऱ्याची डाळ, 1 चमचा उडीद डाळ वाता हे परतून घेऊया। मंद आचेवर याला आपल्याला परतून घ्यायचे आहे। तसेच यामध्ये आपण 3 ते 4 काजूचे कापही ऍड करून घेऊयात। हे ऑप्शनल आहे, नाही ऍड केले तरीही चालेल। आता आपल्याला हे तांबूस कलर येईपर्यंत परतून घ्यायचे आहे। हे बघा, 1 ते 2 मिनिटातच याचा कलर चेंज होतो। आता आपल्याला यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून ऍड करायचे आहेत। तसेच 5 ते 6 कढीपत्त्याची पानेही यामध्ये ऍड करून घेतलेले आहेत। आता हे आपण परतून घेऊया। आता आपल्याला यामध्ये किसून घेतलेली कैरी ऍड करून घ्यायची आहे। इथे मी 1 वाटी कैरी किसून ऍड केलेली आहे। आता हे आपण तेलावर व्यवस्थित परतून घेऊया। जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। इथे मी 1 छोटा चमचा हळद व 1 चमचा साखर ऍड करून घेतलेली आहे। साखर ऍड केल्यामुळे कैरीचा आंबटपणा बॅलन्स व्हायला मदत होते। आता हे व्यवस्थित परतून घेऊया। आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर ऍड करून घेते व 1 ते 2 मिनिटे गॅसवर ठेवून गॅस आपण बंद करून घेणार आहोत। हे बनवायला मला फक्त 3 ते 4 मिनिटे लागलेली आहेत। आता आपण हा मसाला तयार केलेल्या राईसवर ऍड करून घेऊयात। इथे मी शिजवून घेतल्यानंतर हा माझा 3 कप राईस आहे। यामध्ये हा मसाला आपण ऍड करून घेऊयात। हा राईस मी थोडेसे तेल घालून पाण्यामध्ये उकळून शिजवून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण तयार करून घेतलेला मसाला ऍड करून घेऊयात। हा व्यवस्थित परतून घेऊयात। शक्यतो हा राईस थंडच असावा। हा राईस थंड सर्व करतात। टिफिनमध्ये न्यायला ह्या सीझनमध्ये उत्तम ऑप्शन आहे। हे बघा, माझा राईस व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ ऍड करून घेऊयात व थोडीशी कोथिंबीर ही ऍड करून घेऊयात। हा झटपट होणारा भाताचा प्रकार आहे। ह्या सीझनमध्ये तुम्ही हा नक्की करून बघा व कसा झाला हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आता हे आपण सर्व करून घेऊयात। हा बघा, मी भात सर्व करून घेतलेला आहे। सुगंध तर खूप अप्रतिम सुटलेला आहे। त्याचबरोबर दिसायलाही खूप मस्त दिसत आहे व याची टेस्ट ही खूप अमेझिंग लागते। जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर प्लीज व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचे बटन आहे रेड कलरमध्ये ते दाबायला अजिबात विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय।